नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मागील तिला सोलार या योजनेचे मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तर मी आज आपल्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की मला काल एक कमेंट आली होती. धाराशिव इथला शेतकरी बांधव आहेत, त्यांनी मला कमेंट केली होती की बुवा मी सोलारचा भरणा केला, वेंडरसुद्धा निवडून माझे आता सिलेक्शन झालेलं आहे आणि मला अजून 15 दिवस ते 20 दिवस झाले, मला मेसेज आलेला नाही आणि माझा सर्वे देखील झाला नाही. तर मग आता करायचं तर काय? तर मित्रांनो, अशी कमेंट मला एका शेतकऱ्याने केली आहे. तर नक्कीच मी त्यांचं प्रश्नाचं उत्तर देईल. तरी मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून मी तुमच्या शेतीविषयी, सोलारविषयी जे नवीन योजना वगैरे, नवीन जे वेंडर लिस्ट येत आहे, आता कोणकोणत्या जिल्ह्यात येणार आहे, काय येणार आहे, मी सगळी माहिती तुम्हाला देत राहील. आणि तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असले तुम्ही प्रश्नाच्या माध्यमातून मला विचारू शकता. तर मग आता आपल्याला प्रश्न असा होता की धाराशिव येथील शेतकरी आहे सतीश चव्हाण यांचा प्रश्न होता की बुवा मी 15 ते 20 दिवस झालेले आहे, सिलेक्शनसुद्धा झालेलं आहे, पण मला सर्वेचा मेसेजसुद्धा आलेला नाही आणि सर्वेला लोकंसुद्धा आलेले नाही. तर मग मी आता काय करावे? तर मित्रांनो, मागे मी व्हिडिओ टाकला होता की बुवा आपल्या धाराशिव, बीड आणि लातूर या जिल्ह्यामध्ये 2 कंपन्या ॲड झालेल्या होत्या. त्या मित्रांना देखील फायदा घेतलेला आहे त्याचा. तर तुम्हाला काय करावं लागेल चव्हाण साहेब, की तुम्ही जे तुमच्या गावात जे लाईनमॅन आहेत त्यांना SMS येत असतो. तुम्ही तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर त्यांना एक SMS जातो की बुवा ह्या शेतकऱ्याचं सिलेक्शन झालेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन इन्क्वायरी करा आणि सर्वे करा. तर काय असतं मित्रांनो, की जे लाईनमन असतात, प्रत्येक गावाचा वेगवेगळा लाईनमन असतो. तो लाईनमॅनला वेळ नसतो किंवा तो आपले ॲप असे चेक करत नसल्यामुळं, आपले मोबाईल चेक करत नसल्यामुळं त्याला SMS बघत नसतो. आणि मित्रांनो, विशेष म्हणजे त्यांना एक ॲप असते, मेड ॲप म्हणून एक ॲप आहे, ॲप्लिकेशन आहे. ते मेड ॲप हे प्रत्येक लाईनमॅनकडे दिलेले आहे गव्हर्नमेंटने. त्या मेड ॲपवरती SMS येतो आणि ते ॲप जर त्यांनी बघितलंच नाही तर ते त्यांना कसं कळणार की बुवा ह्या माणसाचा 20 दिवसापासून सर्व्हेसाठी वेटिंगला आहे. तर मित्रांनो, त्यांना तुम्ही एक कॉल करा लाईनमॅनला आणि सांगा, त्यांना एक कॉल करा लाईनमॅनला की सांगा की बुवा माझं सिलेक्शन झालेलं आहे. मित्रांनो, तरी तुम्ही पर्सनली त्या लाईनमॅनला कॉल करा आणि त्यांना सांगा की बुवा मग तुमचं मेड ओपन करा आणि माझं तुमच्या लिस्टमध्ये नाव आहे का? नाव असेल तर लवकरात लवकर माझा मार्ग मोकळा करा आणि सर्वेला लोक पाठवा. नाहीतर तुम्ही एकदा व्हिजिट करा आणि त्यांनी व्हिजिट केल्यानंतरच सर्वे होतो. आणि सर्वे झाल्यानंतर तुम्हाला कमीत कमी सर्वेनंतर 10 ते 15 दिवस लागतात तुमचा सोलर पॅनल यायला. ते पण तुम्ही जी कंपनी निवडली आहे त्या कंपनी जवळ जर मटेरियल असेल, तुमचे सोलार जे पॅनल लागतात ते जर अवेलेबल असेल तर तुम्हाला ते 10 ते 15 दिवसामध्ये सोलार बसवून देतात. नाही तर मग 20 दिवस ते नक्की लागतात. पण तुमचा सर्वे हा झाला पाहिजे. सर्वे झाल्याशिवाय तुमचं काहीच होत नाही. कारण की सर्वे हा महत्त्वाचा असतो. जोपर्यंत लाईनमॅन आणि सर्वेची जी टीम तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत तुमचा सोलार पॅनल बसणे शक्य नाही. कारण की त्यामुळे मी सांगतोय तुम्हाला की त्या लाईनमॅनला, तुम्ही तुमच्या गावात लाईनमॅनला फोन लावा आणि तो जर ऐकत नसेल तर तुमचा एक हे असतं, तालुका लेवलला एक ऑफिस असतं, त्या ऑफिसला तुम्ही जा, तुमचा ॲप्लिकेशन नंबर घेऊन जा आणि त्यांना सांगा की अशी प्रोसेस झालेली आहे, माझं सिलेक्शन होऊन सुद्धा मला अजूनपर्यंत माझ्या शेतामध्ये तुमचे लाईनमॅन आलेले नाही आणि सर्वेचा कोणीही आलेला नाही. तरी लवकरात लवकर एक ॲप्लिकेशन द्या त्यांना. ॲप्लिकेशन दिल्यानंतर तुमच्या 2 ते 4 दिवसामध्ये ते सर्वेसाठी लोक येतील आणि तुम्हाला ते सर्वे करून देतील. आणि सर्वे झाल्यानंतर 10 दिवसाच्या आत तर त्यांच्याकडे अवेलेबल पॅनल असतील तर तुम्हाला ते लावून देतील. तर शेतकरी मित्रांनो, माझी माहिती कशी आवडली, हे तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला मी नवीन ज्या वेंडर येत आहेत जी माहिती भेटेल सोलारबद्दल ते मी तुम्हाला सांगेल. तरी या शेतकऱ्याचा मी आता हा प्रश्न सोडवलेला आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही असेच कमेंट करा, जेणेकरून मी तुम्हाला मदत करू शकेल. तर पुढच्या व्हिडिओ मी टाकणार आहे मित्र लवकरच. तरी तुमचा जर काही प्रश्न असेल अवकर याच्यानंतर सुद्धा तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, मी नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल. धन्यवाद.